विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरला गणिताचा घटक क्रमांक जो आपला 15 आहे सरासरी, तो आपण तिथे सुरू केलेला आहे। सरासरीमध्ये आतापर्यंत आपण तिथे दोन भाग बघितलेले आहेत। भाग 1 मध्ये आपण पहिले 3 टाइप बघितले आणि त्यानंतरला आज आपल्याला भाग क्रमांक तिसरा, भाग 2 मध्ये 4, 5 आणि 6 असे 3 टाइप बघितले। आजचा भाग क्रमांक आपला तिसरा आहे, खूप महत्त्वाचा आहे। ओके, भाग 1 आणि भाग 2 आपण आतापर्यंत बेसिक वरती बघितलेले आहेत। बेसिक वरती तिथे क्वेश्चन होते, पण आज जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जो आज आपला जो तिसरा भाग आहे, हा भाग आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन कुठे ना कुठे पेपरला विचारलेले आहेत, तर तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा भाग आपल्याला समजणं गरजेचंच आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, मग भाग 3 मध्ये टाइप क्रमांक 7वा काय म्हणतोय बघा। एक क्रिकेटपटूने शेवटच्या डावात धावा काढल्या आणि त्याच्या सरासरी दिली व ती शेवटच्या डावातील धावा काढा। म्हणजे आपल्याला क्रिकेट आणि धावा इथे लक्षात ठेवा, धावा म्हणजे काय? धावा म्हणजे रन, काय असतं? रन। आणि डाव म्हणजे काय? डाव म्हणजे किती वेळा खेळला ते, किती वेळा खेळला ते, या गोष्टी क्लिअर करून ठेवा। चला, पहिला क्वेश्चन आपल्याला इथे दिलेला आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे पराव, अजिबात लेकराव घाबरून जायचं काम नाही। काय क्वेश्चन आहे बघा। एक क्रिकेटपटूने 12व्या डावाला, एका क्रिकेटपटूने 12व्या डावाला 63 धावा काढल्या। किती धावा काढल्या? 63 धावा काढल्यात। डाव कितवा होता? 12वा। त्याच्या धावांची सरासरी 2 ने वाढली। पाय, एका क्रिकेटपटूने जेव्हा 12वा डाव खेळला, म्हणजे एक खेळाडू जेव्हा 12वा खेळ खेळला, तेव्हा त्याच्या 12व्या खेळामध्ये धावा झाल्या 63, म्हणजे त्याचे तिथे रन किती झालेत? 63 रन झालेत। पण त्याच्या त्या धावांची सरासरी जी होती ऍव्हरेज, ती ह्या 63 रनांमुळे 2 ने वाढली। म्हणजे 12व्या डावामुळे त्याच्या धावांची सरासरी 2 ने वाढली। तर 12व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काढा। काय? 12व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काढा। एकदम सोपा क्वेश्चन आहे बरोबर। कसं सोडवायचं लक्षात घ्या। सर्वात पहिल्यांदा एका क्रिकेटपटूने 12व्या डावात किती धावा केल्या? 63 धावा केल्या। ओके, काय करायचं? सर्वात प्रथम बघा, जेव्हा तो 12वा डाव खेळला तेव्हा त्याला 63 धावा झाल्यात, बरोबर आहे का नाही? आणि ह्या 63 धावा झाल्यामुळे त्याची सरासरी काय झालीये? 2 ने वाढली। सरासरी 2 ने काय झालीये? वाढलेली आहे। ओके, मग या 12 डावाचा आधीचा त्याचा कितवा डाव होता? काय काढायचंय? 12व्या डावाच्या आधीचा त्याचा डाव काढायचा आहे। मग 12व्या डावाचा आधीचा म्हणजे 12 वजा 1 कर, किती आलेत? 11। म्हणजे दिलेल्या डावाच्या आधीचा डाव काढायचा 11। ह्या 11ला सरासरी कितीने वाढली? 2 ने वाढली। 2 ने गुणायचं, 11 दुने किती उत्तर आलं? 22। 11ला सरासरी 2 ने वाढली, 11 दुने 22 उत्तर आलं। 22 उत्तर आलं। आता हे 22 मधून हे 63 वजा करायचे। बघ, 22 आणि 63 यांची वजाबाकी करायची। बघ, 63 मधून 22 गेलेत, 3तून 2 गेले, 1 शिल्लक राहिला, 6तून 2 गेले, 4 शिल्लक राहिली। किती उत्तर आलं? फक्त 41। तर त्याच्या 12व्या डावानंतर धावांची सरासरी किती झाली बरोबर? 41। एवढा सोपा क्वेश्चन। अजिबात लेकराव घाबरून जायचं काम नाहीये। एका क्रिकेटपटूने 12व्या डावाला 63 धावा काढल्या व त्याच्या धावांची सरासरी 2 ने वाढली। तर 12व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काढा। एकदम सोपा क्वेश्चन होता। काय केलंय? 12व्या डावाच्या धावा दिलेल्या आहे। मग 12व्याचा मागचा जो म्हणजे 11वा, 12 मधून 1 वजा केलं, 11। 11 डावांनी सरासरी जितक्याने वाढली त्याला गुणलं, 11 गुणाकारात 2 किती झाले? 22 झाले।
आलेलं उत्तर त्याच्या 12व्या डावामधून वजा केलं, उत्तर मला भेटलं 41. प्रॉब्लेम सॉल्व. एवढं सोपं आहे, काही अवघड नाहीये, अजिबात लेकराव अवघड नाहीये. चला त्यानंतर पुढील दुसरा क्वेश्चन, याच टाईपचा दुसरा क्वेश्चन. एका क्रिकेटपटूने 17व्या डावाला 87 धावा काढल्या व त्यांच्या धावांची सरासरी 3 ने वाढली, तर 17व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काढा. एका क्रिकेटपटूने 17व्या डावाला 87 धावा काढल्या व त्यांच्या धावांची सरासरी 3 ने वाढली, तर 17व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी काढा. क्वेश्चन सर्वांच्या लक्षात आलाय. 17वा डाव खेळलाय, 17व्या डावात त्याच्या धावांची सरासरी काय झाली आहे? 17व्या डावात त्याच्या धावांची सरासरी 3 ने वाढलेली आहे. त्यानं 17व्या डावात किती धावा केल्या, किती रन केलेत? 87 रन केलेले आहे. तर 17व्या डावामध्ये 17व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी किती झाली असं विचारलेलं आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाबरायचं काम नाहीये. सर्वात पहिल्यांदा मी काय करणार, 17 मधून 1 वजा करणार. 17 वजा 1 मला उत्तर भेटलं 16. आलेल्या उत्तराने मी सरासरीला गुणणार. 16 1 16, 16 2 32, 16 3 48. सरासरी कितीने वाढली? 3 ने वाढलेली आहे ना, मग त्या 3 ला गुणलं. 48 मी या 87 मधून वजा करणार. तिसरी स्टेप काय, 48 आणि 87 यांची वजाबाकी करायची. चला 87 मधून 48 वजा झाले, इथं राहिले 7, इथं झाले 17. 17तून 8 गेले 9 राहिले, 7तून 4 गेले 3 राहिले. किती उत्तर आलं? 39. ऑप्शन क्रमांक 4. अजिबात पुरावा घाबरून जायचं काम नाही, अजिबात घाबरायचं काम नाही. एकदम सोपा टाईप आहे. एका क्रिकेट आणि खूप वेळेस हे सर्व क्वेश्चन कुठे ना कुठे पुरावा पेपरला तिथे विचारलेले आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे पुरावा, अजिबात लेकराव घाबरून जाण्याचं काम नाहीये. चला क्वेश्चन काय होता समजून घ्या, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तिथे समजून घ्या. एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन होता? एका क्रिकेटपटूने 17व्या डावाला 87 धावा काढल्या व त्याच्या धावांची सरासरी 3 ने वाढली. 3 ने वाढली तर 17व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काढा. यासाठी सर्वात पहिल्यांदा मी काय केलं, 17वा डाव खेळला तो मी सोडून दिला, त्याच्या मागचा डाव घेतला. 17 मधून त्यासाठी 1 मी वजा केले, मला 16 भेटले. आलेल्या 16 या उत्तराने धावांची सरासरी 3 ने वाढली, त्या 3 ला गुणलं. 16 1 16, 16 2 32, 16 3 48 मला तिथे उत्तर भेटलं. आलेल्या उत्तरातून 17व्या डावात त्यानं काढलेल्या धावा मी कट करून टाकल्या, मायनस करून टाकल्या, वजा करून टाकल्या. 87 ची आणि मी किती 48 ची वजाबाकी केली, मला फायनल उत्तर तिथे भेटलं. या पद्धतीने पुरावा आपल्याला हे क्वेश्चन सोडवावं लागतात. सर्वांना हा टाइप जमला असेल मग पुढील क्वेश्चन लेखराव व्हिडिओ स्टॉप करायची, तिसरा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, पण प्रयत्न करा. ओके चला काय म्हटले बघा. एक क्रिकेटपटूने 10व्या डावाला, एका क्रिकेटपटूने 10व्या डावाला 108 धावा केल्या व त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढली, तर 10व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काढा. एका क्रिकेटपटूने 10व्या डावाला 108 धावा काढल्या व त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढली, तर 10व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी काढा. 10व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी काढा. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात पुरावा घाबरून जायचं काम नाही. चला सोडवा, व्हिडिओ स्टॉप करायचा, संपूर्ण गणित सोडवायचं प्रयत्न करा. 100% तुम्हाला याचं उत्तर तिथे भेटणार आहे, मला खात्री आहे. 100% तुम्हाला उत्तर भेटेल. ओके चला द्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा मी काय केलंय, 10व्या डावांच्या धावाची सरासरी वाढलेली आहे, त्यांना शेवटचा डाव 10वा खेळलेला आहे. मग 10 मधून मी 1 वजा केले, बरोबर मला 9 डाव भेटले. त्याने आधी 9 डाव खेळला होता, 9 डाव तो खेळला होता. मग
9 गुणाकारामध्ये 10व्या डावाला त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढली. 10व्या डावाला त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढली. 9 गुणाकारात 4 केले. 9 चौक 36 माझं इथे उत्तर आलेलं आहे. आता या 36 मधून 108 मधून 108 त्याच्या 10व्या डावांचे धावा आहेत. 108 मधून मी 36 वजा केलेत. 108 वजा मी 36 केलेत. 8तून 6 गेलेत, 2 राहिलेत. 10तून 3 गेलेत, 10तून 3 गेले, 7 राहिलेत. मला फायनल उत्तर इथे 72 भेटलेलं आहे. मला फायनल उत्तर किती भेटलं? 72. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला इथे उत्तर दिलेलं आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. अजिबात लेकराव घाबरून जायचं काम नाही. एकदम झाक कार्यक्रम झालेला आहे. एका क्रिकेटपटूने 10व्या डावाला 108 धावा काढल्या व त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढली. तर 10व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी काढा. मी काय केलंय? सर्वात पहिल्यांदा 10वा डाव सोडून दिला, मागचे 9 डाव घेतले. म्हणजे 10 मधून मी 1 वजा केला, 9 आले. 9ने मी 10व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी कितीने वाढली त्याला गुणलं. 4 ने वाढली. 9 चौक 36 भेटले. आलेलं उत्तर मी 10व्या डावात त्यानं काढलेल्या धावांमधून वजा केलं. मला उत्तर भेटलं फायनल 72. ओके, चला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहून देतो, काय टेन्शन नाही. एका क्रिकेटपटूने 16व्या डावाला 73 धावा काढल्या व त्यांच्या धावांची सरासरी 4 ने वाढली. तर 16व्या डावानंतर त्यांच्या धावाची सरासरी काढा. 16व्या डावाला एका क्रिकेटपटूने 16व्या डावाला 73 धावा केल्यात. एका क्रिकेटपटूने 16व्या डावाला 73 धावा काढल्या व त्यांच्या धावांची सरासरी 4 ने वाढली. व त्यांच्या धावांची सरासरी 4 ने वाढली. तर 16व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काढा. चला, व्हिडिओ संपूर्ण स्टॉप करायचा, पूर्ण गणित सोडवायचं आणि सोडून झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा. 100% सर्वांचं गणित इथे बरोबर यायला पाहिजे. चला, द्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा मी काय करणार? आधीचा डाव काढून घेणार. आधीचा डाव काढणे. सर्वात पहिल्यांदा मी आधीचा डाव काढला. आधीचा डाव काढण्यासाठी तो कितवा डाव खेळलाय? 16वा. 16 मधून 1 वजा केलं. 16 मधून 1 वजा केले, मला आधीचे डाव भेटले 15. आता या डावांचा मी काय करणार? आलेल्या उत्तराने वाढीव सरासरीला गुणणे. वाढीव किंवा शेवटच्या डावाने वाढलेल्या सरासरीला गुणणे. वाढलेल्या सरासरीला गुणणे. सरासरीला गुणणे. वाढलेल्या सरासरीला गुणणे. चला, मग आता मला सांगा, आलेलं उत्तर किती माझं? 15. गुणाकारात किती वाढली आहे सरासरी? 4 ने वाढलेली आहेत. 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60. चला, आलं 60 इथे. आता हे 60 उत्तर द्यायचं का? अजिबात नाही. 3 नंबरचा टप्पा. आलेल्या उत्तराला शेवटच्या डावात मिळलेल्या धावांतून वजा करा. मिळालेल्या धावांतून वजा करा. आलेल्या उत्तराला शेवटच्या डावात मिळलेल्या धावांमधून वजा करा. आलेल्या उत्तराला मिळलेल्या शेवटच्या डावातील धावांमधून वजा करा. शेवटच्या डावात 73 धावा भेटल्यात आणि आलेलं उत्तर 60 आहे. 73 मधून 60 गेले, किती शिल्लक राहिली? 13. म्हणजे त्याची 16व्या डावानंतर धावांची सरासरी किती झाली? 13 झाली. ऑप्शन क्रमांक 3. एकदम सोपा क्वेश्चन आहे. अजिबात लेकराव घाबरून जाण्याचं काम इथं
नव्हतं. चला जमाल सरवायला हा टाईप. चला मग यातला शेवटचं गणित आपल्या समोर आहे. या टाईपचं शेवटचं गणित आहे. एक क्रिकेटपटूने 9व्या डावाला 80 धावा काढल्या व त्यांच्या धावांची सरासरी 2ने वाढली, तर 9व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी काढा. एका क्रिकेटपटूने 9व्या डावाला 80 धावा काढल्या व त्यांच्या धावांची सरासरी 2ने वाढली, तर 9व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी काढा. व्हिडिओ स्टॉप करायचा, संपूर्ण गणित सोडवायचं आणि पुन्हा पुरावा व्हिडिओ तिथे प्ले करायचा. ओके, चला द्या लक्ष. सर्वात पहिले अजिबात घाबरायचं काम नाही, एकदम सोपं गणित आहे. आपण सुरुवातीला काय करतो, सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो की जो तो शेवटचा डाव खेळला त्याच्या आधीचा डाव काढून घेतो. शेवटचा डाव तो कितवा खेळलाय, 9व्या डावाला. 9 मधून 1 वजा केले म्हणजे त्याच्या आधीचा डाव किती होता, 8 डाव होता. ओके, आलेलं उत्तर आपण 9व्या डावाला म्हणजे शेवटच्या डावाला त्याच्या सरासरी कितीने वाढ झाली त्याला गुणतो. आलेलं उत्तर शेवटच्या डावामध्ये त्याच्या सरासरी 2ने वाढ झालेली आहेत, म्हणून 8 गुणाकारात 2 किती झाले, 16. आलेलं उत्तर आपण शेवटच्या डावात त्याला मिळालेल्या धावांमधून वजा करतो. शेवटच्या डावामध्ये त्याला ज्या धावा मिळालेल्या आहेत त्यातून आलेलं उत्तर आपल्याला वजा करायचं आहे. शेवटच्या डावामध्ये त्याला 80 धावा मिळाल्या, 80 वजा 16 बरोबर उत्तर भेटलं आपल्याला पुरावा किती, 64. तर 9व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी किती झाली पुरावा, 64. ऑप्शन क्रमांक 2. एकदम सोपा क्वेश्चन होता. अजिबात लेकराव घाबरून जायचं काम नव्हतं. हा टाईप सर्वांना इथे जमला असेल अशी माझी खात्री आहे. सर्वांनाच जमला असेल. काय करायचंय, जेव्हा आपल्याला एखाद्या क्रिकेटपटूचे किंवा एखाद्या खेळाडूच्या शेवटच्या डावानंतर त्याने केलेल्या धावा दिल्या असेल व त्याच्या धावांची सरासरी झालेली वाढ दिली असेल, तर आपल्याला त्याची शेवटच्या डावानंतर किती धावांची सरासरी झाली असं काढायचं असेल तर आपण सर्वात पहिल्यांदा काय करतो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला 9व्या डावातून 1 वजा करायचं म्हणजे शेवटच्या डावाच्या आधीचा डाव घ्यायचा. शेवटच्या डावाच्या आधीचा डाव घेतल्यानंतर शेवटच्या डावामध्ये जेवढ्या धावा झाल्या आणि त्यामुळे जितकी सरासरी वाढलेली आहे, शेवटच्या डावामुळे जितकी सरासरीत वाढ झाली त्याची त्या मागच्या डावासोबत गुणाकार करायचा. आलेलं उत्तर शेवटच्या डावांच्या धावामधून वजा करायचं, बाकी काहीही करायची गरज नाही. चला त्यानंतर टाईप क्रमांक 8. टाईप क्रमांक 8. डावांनंतर सरासरीत वाढ झाली तर शेवटच्या डावाच्या धावा काढा. आता काय दिलंय, शेवटच्या डावात किती त्याने रन केले ते काढायचं आहे. ओके, क्वेश्चन बघा पहिला. 51व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूची सरासरी 51व्या डावामध्ये कितव्या, 51. 51व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूची सरासरी 59.6 पासून वाढून 60 झाली. पाय बघा, एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात घाबरायचं काम नाहीये. 51व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूच्या धावांची सरासरी 59.6 पासून 60 झालेली आहे. म्हणजे त्याच्या आधी किती होती, 59.6 होती. 51वा डाव खेळला तेव्हा किती झाली, 60 झालेली आहे. तर 51व्या डावात त्याने किती धावा केल्या, एकदम सोपा क्वेश्चन आहे पुराव. लेकराव अजिबात घाबरायचं काम नाहीये. या प्रश्नाला कसं सोडवायचं लक्षात घ्या. एकदम सोपी पद्धत तुम्हाला याची देतो मी. चला सर्वात पहिल्यांदी मला सांगा त्याचा शेवटचा डाव कितवा आहे. शेवटचा डाव कितवा आहे त्याचा शेवटचा डाव आहे 51वा. मग आपण काय करायचं, 51वा त्याचा शेवटचा डाव आहे. 51वा खेळ खेळल्यामुळे त्याच्या धावांची सरासरी काय झाली. बाबा का आता मोस्ट IMP पॉइंट सांगलोय तुम्हाला. तो 51वा खेळ खेळल्यामुळे
त्याच्या धावांची सरासरी झाली 60. त्याच्या धावांची सरासरी किती झाली आहे? 60 झालेली आहे. 51वा खेळ खेळल्यामुळे त्याच्या धावांची सरासरी 60 झाली ना. इथं म्हटलं तसं आहे, 51व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूची सरासरी म्हणजे धावांची 59.6 पासून वाढून 60 झालेली आहे. म्हणजे 51वा म्हणजे शेवटचा डाव तो जेव्हा 51वा खेळला तेव्हा त्याच्या धावांची सरासरी 60 झाली. आणि किती वरून 60 झाली आहे? 59.6 वरून 60 झालेली आहे. म्हणजे 51च्या पाठीमागचा डाव कितवा रे? 50वा. 50व्या डावाला त्याच्या धावांची सरासरी किती होती? 50व्या डावाला त्याच्या धावांची सरासरी 50व्या डावाला त्याच्या धावांची सरासरी 50व्या डावाला त्याच्या धावांची सरासरी किती होती? चला 50व्या डावाला त्याच्या धावांची सरासरी किती होती ते काढा. किती होती सांगितलंय तिथे. या बघ, जेव्हा तो 51वा खेळ खेळला, जेव्हा तो 51वा डाव खेळला तेव्हा 60 झाली. आधी किती होती त्याच्या? 59.6. म्हणजे 50व्या डावापर्यंत त्याच्या धावांची सरासरी होती 59.6. 50व्या डावापर्यंत त्याच्या धावांची सरासरी होती 59.6. 51व्या डावात त्याच्या धावांची सरासरी झाली 60. एकदम सोपा क्वेश्चन. आता पुढे काय करायचं? या दोन संख्यांचा गुणाकार करायचा, या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तरांची वजाबाकी करायची. बघा, 51 गुणाकारात 60. सर्वात पहिल्यांदा काय करतो मी? 51 गुणाकारामध्ये 60. एक शून्य आहे म्हणून एक शून्य मांडून दिला. 6 एके 6, 6 पंचे 30. 51 गुणाकारात 60. याचं मला फायनल उत्तर भेटलंय 3060. याचं फायनल उत्तर किती भेटलं आपल्याला? 3060. त्यानंतरला 59.6 वरती घ्यायची पुरावया बाय. 59.6 पॉइंटवाला नेहमी वरती घ्यायचं आणि छेदाला गुणाकारामध्ये 50. गुणाकारात किती? 50. एकक स्थानी 1 मी मांडून दिला. 5 एके 30, हातच्याला 3 आले. 5 नम 45 आणि 3 48, हातच्याला 4 गेलेत. 5 5 25 आणि 4 किती झालेत? 29. 5 5 25 आणि 4 29. 2 किती आलेत? 29,800 आलं. पण एक घर सोडून पॉइंट आहे म्हणून एक घर सोडून उत्तरात पॉइंट दिला. म्हणजे मला फायनल उत्तर किती भेटलं? 2980. किती भेटले? 2980. ओके. याचा गुणाकार केला 2980 आला. याचा गुणाकार केला 3060 आला. मग मोठ्या संख्येतून लहानी संख्या वजा करायची. 3060 वजा बाकीमध्ये 2980. चला, शून्यातून शून्य गेला 0. चला, त्यानंतरला 6तून 8 अजिबात जात नाही. या शून्याकडून हातचा घेता येणार नाही कारण हे म्हणतो माझ्याच खिशात काही नाही, मी तुला कुठे उसने देऊ. मग या तिनाकडून आपण उसने घेतले. तिनाकडे 2 राहिले. याच्याकडे 9 रुपये ठेवले आणि याला 10 रुपये दिले. याचे टोटल 16 झाले. 16तून 8 गेले, 8 शिल्लक राहिले. 9तून 9 गेले 0. 2तून 2 गेले 0. म्हणजे फायनल आपल्याला उत्तर किती भेटले पुरावो? 80 उत्तर भेटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथे उत्तर आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. अजिबात लेकरावो घाबरून जाण्याचं काम नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. घाबरायचं लेकराव अजिबात काम नाही. जिएंगे तो और लढेंगे. काय घाबरायची गरज नाहीये. चला, काय म्हटलंय क्वेश्चन परत समजून घ्या. आपल्याला क्वेश्चन दिलता 51व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूची सरासरी 59.6 पासून वाढून 60 झालेली आहे.
तर 51व्या डावात त्यानं किती धावा केल्या? यासाठी सर्वात पहिल्यांदा मी काय करणार, 51व्या डावाची सरासरी घेणार. सर्वात पहिल्यांदा मी 51व्या डावात मिळणाऱ्या धावांची सरासरी काढणार. 51व्या डावात त्याच्या धावांची सरासरी 59.6 पासून 60 झालीये, म्हणजे त्याची 51व्या डावात धावांची सरासरी आपल्याला किती भेटली? 60 भेटलेली आहे. 51व्या डावात त्याच्या धावांची सरासरी किती भेटली? 60 भेटली. पण तो जेव्हा 51च्या आधीचा डाव खेळला पोराव, तो जेव्हा 51च्या आधीचा डाव खेळला तेव्हा त्याच्या धावांची सरासरी म्हणजे 51च्या आधीचा डाव कोणता आहे? 50. 50व्या डावात त्याच्या धावांची सरासरी किती होती? इथे काय सांगितले? 59.6 पासून 60 झाली. म्हणजे या 51व्या डावाच्या आधी सरासरी किती होती? 59.6 होती. मग 50व्या डावात 51च्या आधीचा डाव किती आहे? 50वा. 50व्या डावात त्याच्या धावांची सरासरी 59.6 होती. मग मी काय केलं? 50 गुणाकारात 59.6 केलं आणि 51 गुणाकारात 60 केलं. 51व्या डाव आणि त्याच्या धावांची सरासरी यांचा गुणाकार केला. 50वा डाव आणि त्याच्या धावांची सरासरी यांचा गुणाकार केला आणि आलेल्या दोन्ही उत्तरांची वजाबाकी केली. ओके. जेव्हा 51 गुणाकारात 60 केले तेव्हा 3060 उत्तर आलं आणि 59.6 गुणाकारात 50 घेतले तेव्हा 2980 उत्तर आलं आणि 3060 मधून 2980 मी वजा केले तर मला फायनल उत्तर भेटलं किती? 80. ओके. या पद्धतीने आपल्याला हे टाइप इथे सोडावं लागेल. ओके. सर्वांना हा टाइप समजला असेल. चला मग दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पोरं अजिबात घाबरून जायचं काम नाहीये, एकदम सोपा क्वेश्चन आहे. ओके. आधी पाठीमागचं स्पष्टीकरण एकदा नजरे खालून घालून घ्या. ओके. पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण एकदा नजरे खालून घालून घ्या. आपल्या सर वहीमध्ये असं मस्तपैकी बाबा सुंदर अक्षरात लिहून ठेवायचं आहे. एकदम सुंदर अक्षरात छान असं लिहून ठेवायचं आहे. अजिबात लाजायचं नाही पुराव आणि घाबरायचं काम नाहीये. जिएंगे तो और लढेंगे. हा, घाबरायचं काम नाहीये. चला क्वेश्चन दुसरा. 40व्या डावात काही धावा केल्याने, क्वेश्चन दुसरा काय म्हणतोय बघा पुराव. 40व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूच्या धावांची सरासरी 40व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूच्या धावांची सरासरी 60 पासून 62 झाली. 60 पासून वाढून किती झाली आहे? 62 झालेली आहे. तर त्याने 40व्या डावात किती धावा केल्या? पुराव घाबरायचं अजिबात काम नाहीये. पहिल्यांदा व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, पण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वात पहिल्यांदा 40व्या डावात धावांची सरासरी कॅल्क्युलेट करायची. त्यानंतरला 40व्या डावाच्या आधीच्या डावाच्या धावांची सरासरी कॅल्क्युलेट करायची. दोघांचा गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तराची वजाबाकी करायची. चला द्या लक्ष. अजिबात पोराव घाबरायचं काम नाहीये. सर्वात पहिल्यांदा मी काय करतो बघा. सर्वात प्रथम मला 40व्या डावातील धावांची सरासरी काढायची आहे. 40व्या डावातील धावांची सरासरी काढायची आहे. 40व्या डावातील धावांची आपल्याला सरासरी काढायची आहे. सर्वात पहिल्यांदा 40व्या डावातील धावांची सरासरी आपल्याला काढायची आहे. चला 40व्या डावातील धावांची सरासरी किती दिली ते दिलेली आहे. कॅल्क्युलेट करायची सुद्धा गरज अजिबात नाहीये. दिलेली आहे, कॅल्क्युलेट करायची गरज नाही, म्हणजे आपल्याला ती काढायची गरज नाहीये. 40व्या डावात धावांची सरासरी किती झाली आहे बघ. 40व्या डाव खेळल्यानंतर त्याच्या धावांची सरासरी 60 पासून 62 झाली. म्हणजे 40व्या डावात किती होती? 62. त्यानंतर 40च्या आधी म्हणजे 62च्या आधी त्याच्या धावांची सरासरी किती होती? 60. 62च्या आधी 60 होती म्हणून 2 नंबर. 62च्या आधी 60 होती
म्हणजे 40च्या आधीचा डाव कोणता? 39. 39व्या डावातील 39व्या डावातील धावांची सरासरी. 39व्या डावातील धावांची सरासरी. 39व्या डावातील धावांची सरासरी. 39व्या डावातील धावांची सरासरी. 39व्या डावातील धावांची सरासरी किती आहे पोराव? 40च्या डावात 62 झाली, त्याआधी किती होती पोराव? 60 होती. 39व्या डावांच्या आधी धावांची सरासरी किती होती? 60 होती. म्हणजे काय म्हटलं बघा, समजून घ्या. ओके, 40वा डाव खेळल्यानंतर त्याच्या धावांची सरासरी 60 पासून वाढून 62 झाली. म्हणजे 40व्या डावाच्या आधी त्याच्या धावांची सरासरी किती होती? 60 होती. आणि 40व्या डावाच्या आधीचा डाव कोणता? 39वा. मग काय करायचं? ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. चला मग 40 गुणाकारामध्ये 62. 1 0 मांडून घेतला, बेचोक 8 बेसक 24, 2480. 39 गुणाकारामध्ये 60. 1 0 मांडून घेतला, 6 9 54, हातच्याला 5 गेले, 6 7 36, 5 झालेत 41. 1 मिनिट परत करूयात. ओके, काही टेन्शन नाही, चर्चा नाही, गोंधळ नाही. 62 गुणाकारात 40 केले पाहिजे. 1 0 मांडून घेतला, 4 दुने 8, 4 सक 24, 2480. चला इथे किती आहेत? 39 गुणाकारामध्ये 60. 1 0 मांडून घेतला, 6 9 54, हातच्याला 5 गेलेत, 6 1 6, 6 दुने 12, सावित्रिक 18, 39, सावित्रिक 18, 18 अधिक किती? 5 किती झाले? 23, 2340. 2480 मधून 2340 वजा करा. 2480 वजा बाकी मध्ये 2340. चला शून्यातून 0 गेला, 0 शिल्लक राहिला. 8तून 4 गेले, 8तून 4 गेले, किती शिल्लक राहिले? 4 शिल्लक राहिले. 4तून 3 गेले, 1 शिल्लक राहिला. 2तून 2 गेले, 0 शिल्लक राहिला. फायनल उत्तर भेटलं 140. ऑप्शन क्रमांक 3. एकदम सोपा क्वेश्चन. चला कसं सोडवलं एकदा नजरे खालून घालून घ्या. एकदम सोपा क्वेश्चन आहे. 40व्या डावात धावांची सरासरी. 40व्या डावात 62 झाली. मग 40च्या आधीचा डाव मी काढून घेतला, तो 39 आहे. 39व्या डावात 60 होती. दोघांचा गुणाकार केला, आलेल्या उत्तराची वजाबाकी केली, बाकी काहीही केलेलं नाही. चला क्वेश्चन तिसरा तुम्हाला सोडवायचा आहे. अजिबात पोराव घाबरून जायचं काम नाहीये. जिएंगे तो और लढेंगे. 12व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूची सरासरी 40 पासून वाढून 43 झालेली आहे. 12व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूची सरासरी 40 पासून वाढून 43 झाली, तर 12व्या डावात किती धावा केल्या? एकदम सोपा क्वेश्चन आहे. चला व्हिडिओ स्टॉप करायची, संपूर्ण गणित सोडवायचं, पुन्हा व्हिडिओ प्ले करायची. 12वा डाव खेळला तेव्हा धावांची सरासरी 40 वरून 42 झाली, तर 12व्या डावात त्याने किती धावा केल्यात? व्हिडिओ स्टॉप करा, संपूर्ण गणित सोडवा. सोडून झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करा. अजिबात घाबरायचं नाही हा. चला द्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा मी काय करणार? सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? 12व्या डावात मिळलेल्या धावांची सरासरी मांडून घ्यायची. 12व्या डावात धावांची सरासरी 40 वरून 43 झाली, म्हणजे 12व्या डावात त्याच्या धावांची सरासरी किती होती पुराव? 43 होती. 12व्या डावात त्याच्या धावांची सरासरी 43 होती. 12च्या आधीचा डाव कितवा? 11वा. किती वरून वाढून झाली? 40 वरून 43 झाली. मग 11व्या डावात त्याच्या धावांची सरासरी 11व्या डावात त्याच्या धावांची सरासरी
11व्या डावात त्याच्या धावांची सरासरी चला किती वरून वाढून गेली आहे 40 वरून वाढून गेली म्हणजे 11व्या डावामध्ये किती होती 40 होती। चला दोन्ही संख्यांचा गुणाकार करा, दोन्ही संख्यांचा गुणाकार करा, आलेल्या उत्तराची वजाबाकी करा। 43 गुणाकारामध्ये 11, 3 एके 3, 4 एके 4, 0 सॉरी 12 करायचे ना। 43 गुणाकारात 12, 4 दुने 3 दुने 6, 4 दुने 8, 0 3 एके 3, 4 एके 4, 6 9 10 11, चल एक गेला 516। 40 गुणाकारामध्ये 11, 1 0 4 1 4 1 0 1 0 4 1 4 0 4 4 440 440 इकडे आले, इकडे किती येतात बघा। 40 गुणाकारात 11 कसे घेतले लक्षात आलं ना। 40 11व्या डावात त्याच्या धावांची सरासरी 40 होती, याचं काम संपलं। 12व्या डावात 43 झाली आहे, मग त्याचं पण करून घेतलंय आपण। 3 दुने 6, 3 एके 3, 0 4 दुने 8, 4 एके 4 6 9 10 11, हा चला एक गेला 516। दोघांची वजाबाकी केली, 516 440 किती 6 जशाला तसे, इथं 4 राहिलेत, इथं 11 झालेत। 11तून 4 गेलेत, 11तून 4 गेले किती राहिले 7, किती उत्तर आलं 76। 76 आपल्याला इथे उत्तर पाहिजे, किती 76। ओके चला त्यानंतर पुढला चौथा क्वेश्चन। 30व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूची सरासरी 30 पासून वाढून 32 झाली। 30व्या डावात 30वा डाव तो खेळलाय, 30व्या डावात काही धावा केल्याने एका खेळाडूची सरासरी 30 पासून वाढून 32 झाली, तर त्याने 30व्या डावात किती धावा केल्यात। चला एकदम सोपा क्वेश्चन, व्हिडिओ स्टॉप करा, संपूर्ण गणित सोडवा। या टाइपचा हा शेवटचा क्वेश्चन आहे। संपूर्ण गणित सोडवा, सोडून झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करा, अजिबात पुराव घाबरायचं काम नाही। चला द्या लक्ष, सर्वात पहिल्यांदा 30व्या डावात त्याच्या धावांची सरासरी किती झाली आहे 32 झालेली आहे। तर 29व्या डावात त्याच्या धावांची सरासरी किती होती 30 होती। चला दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे। 32 गुणाकारामध्ये 30 आणि 29 गुणाकारामध्ये 30। चला 0 3 दुने 6, 3 त्रिक 9 0 3 1 3 6, 3 त्रिक 9 3 चौक 12, 3 5 15, 3 सकी 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, आजच्याला 2 गेले, 3 दुने 6 2 8 960 870 960 वजा 870, शून्याला शून्य, शून्यातून शून्य गेला शून्यच, इथे 8 राहिले, इथे 16 झाले, 16तून 7 गेले, 9 राहिले आणि शून्य उत्तर आलं 90। यापैकी एकही नाही, यापैकी एकही नाही। ओके जमाल। चला हा टाइप सर्वांना जमला असेल अशी माझी खात्री आहे। चला त्यानंतरला टाइप क्रमांक 9, विषय गुण दिले असेल तर सरासरी काढा। एकदम सोपा क्वेश्चन आहे। यासाठी आपल्याला एक सूत्र इथे वापरायचं आहे, सूत्र तुमचं तोंडपाठ आहे। यासाठी सूत्र काय वापरायचंय, सर्व गुणांची बेरीज, सर्व गुणांची बेरीज। या टाइप साठी आपल्याला सूत्र वापरायचं, सर्व गुणांची बेरीज भागाकारामध्ये एकूण विषयांची संख्या, भागाकारामध्ये एकूण विषयांची संख्या, एकूण विषयांची संख्या, हे सूत्र पुराव आपल्याला इथे वापरायचं आहे। अजिबात लेकराव घाबरून जायचं काम नाही। सर्व गुणांची बेरीज भागाकारामध्ये एकूण विषयांची संख्या, सूत्र हे आपल्याला इथे वापरायचं आहे। हे सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे। सूत्र काय, सर्व गुणांची बेरीज भागाकारात एकूण विषयांची संख्या। ओके चला सूत्र तुमच्या लक्षात राहील। हे सूत्र आपण स्टार्टिंगलाच बेसिक मध्ये बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल। चला मग बघूयात याचा पहिलं गणित काय म्हणतंय। रमेशला मराठीमध्ये 40, गणितामध्ये 60, बुद्धिमत्तेमध्ये 30 तर सामान्य ज्ञान या विषयात 50 गुण मिळाले, तर त्याच्या सर्व गुणांची सरासरी काढा। अजिबात घाबरायचं काम नाहीये।
रमेशने 4 विषयांचा पेपर दिलेला आहे. 4 विषयांमध्ये त्याचा जो पहिला विषय होता तो म्हणजे मराठी. मराठी या विषयामध्ये रमेशला किती गुण मिळाले? 40 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर दुसरा विषय त्याचा होता बुद्धिमत्ता, गणित. गणित दिलं इथे, गणित घेऊ आधी. गणित या विषयामध्ये त्याला 60 गुण मिळालेले आहे. तिसरा त्याचा जो विषय होता तो म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता या विषयामध्ये त्याला किती गुण मिळालेत? त्याला बुद्धिमत्ता या विषयामध्ये 30 गुण मिळाले. तर त्याचा चौथा जो विषय होता सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान या विषयामध्ये त्याला किती गुण मिळालेत? 50 गुण मिळालेले आहेत. तर त्याच्या सर्व विषयातील गुणांची सरासरी किती, किंवा त्याच्या सर्व गुणांची सरासरी काढा. असा क्वेश्चन विचारल्यावर लेकरांनो घाबरायचं काम नाही. सूत्र काय आहेत? सर्व गुणांची बेरीज भागाकारामध्ये विषयांची एकूण संख्या. सर्व गुणांची बेरीज भागाकारात एकूण विषयांची संख्या. सर्व गुणांची बेरीज म्हणजे 40, 60, 30, 50 यांची बेरीज करायची. चला 0, 7, 4, 10, 10, 3, 13, 5, 18, 180. सर्व गुणांची बेरीज किती आली? 180. भागाकारात विषय किती? 1, 2, 3 आणि 4. मग 180 भागाकारामध्ये किती आलेत पुराव? 180 भागाकारात आले फक्त 4. चला 4 ने 18 ला भाग जातो का? अजिबात नाही. मग 18च्या मागची अशी संख्या शोधा जी 4च्या पाड्यात असेल. म्हणा मग 4चा पाडा. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 चौक 16. किती? 4 आलेत. किती उरलेत? 18तून 16 गेले, 2 उरले. इथे 2 मांडून दिले. आता इथे 20 झालेत. किती झालेत? 20 झाले. 4 पंचे किती? 20. फायनल उत्तर आपल्याला किती भेटलं? 45. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. फक्त इथे सूत्र आठवलं पाहिजे. सर्व विषयांच्या गुणांची बेरीज करायची, भागाकारामध्ये एकूण विषय घ्यायचे. उत्तर तुमच्या पायापाशी पडेल. 30 सेकंद सुद्धा लागत नाही हे क्वेश्चन सोडवायला. एकदम सोपा क्वेश्चन आहे पुराव. अजिबात लेकराव घाबरायचं काम नाही. चला क्वेश्चन दुसरा. अमोलने मराठीमध्ये 80, गणितात 42, भूगोल मध्ये 62, तर इतिहास या विषयात 70 गुण मिळवले. तर त्याच्या सर्व गुणांची सरासरी काढा. त्याने मराठी या विषयाचा पेपर दिलाय, त्याने भूगोल या विषयाचा पेपर दिलाय, इतिहास या विषयाचा पेपर दिलेला आहे. ओके. चला मग त्याच्या विषय किती, कोणत्या विषयाला किती गुण मिळाले ते लिहून घ्या आधी. सर्वात पहिल्यांदा त्याचा मराठी विषय होता. मराठी विषयामध्ये त्याला किती गुण मिळालेत पुराव? मराठी विषयामध्ये 80 गुण मिळालेले आहे. दुसरा विषय होता त्याचा गणित. गणित या विषयामध्ये त्याला किती गुण मिळालेत पुराव? गणित या विषयामध्ये त्याला 42 गुण मिळालेत. तिसरा विषय त्याचा कोणता होता? भूगोल. भूगोल या विषयामध्ये त्याला किती गुण मिळालेत पुराव? भूगोल या विषयामध्ये त्याला 62 गुण मिळालेत. तर तिसरा विषय होता इतिहास. तर तिसरा विषय कोणता होता? इतिहास. इतिहास या विषयामध्ये त्याला किती गुण मिळाले? 70. या 4 विषयांचा त्यानं पेपर दिलेला आहे आणि 4 विषयांमध्ये त्याला मिळलेले वेगवेगळे गुण आपल्यापाशी आहे. पण आता म्हटलं काय की त्याला काय म्हटलंय की त्याला मिळलेल्या सर्व गुणांची सरासरी काढा. म्हणजे सर्व विषयांच्या गुणांची काय आली पाहिजे? आपल्याला सरासरी आलेली पाहिजे. काय करायचंय? आपलं सूत्र काय? सूत्र एकदम सोपं आहे. सर्व गुणांची बेरीज, सर्व गुणांची बेरीज भागाकारामध्ये नंबर ऑफ सब्जेक्ट म्हणजे सर्व विषयांची काय संख्या, विषयांची संख्या, विषयांची संख्या. ओके. चला सर्वात पहिलं काम काय मग? यांची बेरीज करून घेणे. 2 आणि 2 किती? 4. 8 आणि 4 12, 12 आणि 6
12 6 18 7 किती 25 254 छदाला किती 4 254 छदामध्ये 4 द्या भाग 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 पंचे 20 आणि 4 सक 24 एक उरला एक मांडून दिला 4 त्रिक 12 2 उरले पॉइंट दिला 4 पंचे 20 63.5 आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला इथे उत्तर आहे एकदम सोपा क्वेश्चन असा क्वेश्चन पडल्यानंतर काय करायचं तुमच्या लक्षात राहील पोराव सर्वांना हा टाइप समजला असेल 100% मला खात्री आहे मग चला तिसरा क्वेश्चन पुराव तुम्हाला सोडवायचा आहे सपना वा रे वा माझ्या वागाओ सपनाने मराठीमध्ये 80 गणितात 20 बुद्धिमत्तेत 60 तर सामान्य ज्ञान या विषयात 40 गुण मिळवले तर तिच्या सर्व गुणांची सरासरी काढा मराठीचा पहिला पेपर होता 60 गुण 80 गुण मिळाले गणिताचा दुसरा पेपर होता 20 गुण मिळाले बुद्धिमत्तेचा तिसरा पेपर होता 60 गुण मिळाले तर सामान्य ज्ञान या विषयाचा चौथा पेपर होता 40 गुण मिळाले तर तिला सर्व विषयात मिळलेल्या गुणांची सरासरी आपल्याला काढायची आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे पोरं अजिबात घाबरून जायचं काम नाही सर्वात पहिल्यांदा काय करायचंय सर्व विषयातील गुणांची काय करायची बेरीज करायची भागाकारामध्ये एकूण विषय घ्यायचे चला मग लागा कामाला एकदम सोपा क्वेश्चन आहे ओके झाला असेल तर द्या लक्ष काय करू चला विषय मांडून घेऊयात पहिला सपनाचा पेपर झाला मराठीचा मराठीमध्ये तुमच्या सपनाताईला किती गुण मिळालेत मराठीमध्ये सपनाताईला 80 गुण मिळालेत मराठीमध्ये किती गुण मिळाले 80 दुसरा पेपर झाला सपनाताईचा गणिताचा गणितामध्ये तिला किती गुण मिळालेत गणितामध्ये तिला 20 गुण मिळाले तिसरा पेपर झाला बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्ता या विषयामध्ये तिला किती गुण मिळालेत 60 गुण मिळाले तर तिसरा पेपर झाला तिचा सामान्य ज्ञान या विषयाचा सामान्य ज्ञान या विषयामध्ये तिला किती गुण मिळाले 40 सर्व गुणांची बेरीज करायची 0 8 आणि 2 10 आणि 2 किती झालेत 20 200 भागाकारामध्ये एकूण विषय किती आहे 4 किती विषय 4 मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान 200ला 4 ने भाग द्या 4 पंचे 20 वरचा 0 किती उत्तर आलं 50 ऑप्शन क्रमांक 2 एकदम सोपा क्वेश्चन होता अजिबात लेकराव घाबरून जायचं काम इथे नव्हतं चला सर्वांच्या लक्षात राहील चला त्यानंतर पुढचा क्वेश्चन या टाइपचा शेवटचा क्वेश्चन त्यानंतर अजून एक टाइप आपल्याला इथे घ्यायचा आहे चला निकिताने 5 विषयात अनुक्रमे 25 30 45 65 व 75 गुण मिळवले तर तिच्या सर्व गुणांची सरासरी काढा किती विषय 5 विषय पहिल्या विषयाला 25 मार्क आहे दुसऱ्या विषयाला 30 मार्क्स आहे तिसऱ्या विषयाला 45 आहे चौथ्या विषयाला 60 आहे आणि पाचव्या विषयाला 75 आहे व्हिडिओ स्टॉप करायचा संपूर्ण गणित सोडवायचं सोडून झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा अजिबात घाबरायचं काम नाहीये चला द्या लक्ष सर्वात पहिल्यांदी सर्व विषयांच्या गुणांची बेरीज करूयात 25 30 45 60 आणि शेवट किती 75 5 10 15 हातच्याला गेला 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 7 16 16 आणि 7 23 किती आले 235 235 भागाकारामध्ये एकूण विषय 5 5 चौक 20 3 उरलेच 5 7 35 किती उत्तर आलं 47 ऑप्शन क्रमांक 4 सर्वांना हा टाइप समजला असेल अशी माझी खात्री आहे चला त्यानंतर टाइप क्रमांक आजचा लेक्चरचा शेवटचा 10वा आजच्या लेक्चरचा शेवटचा टाइप म्हणजे 10वा टाइप बाबा 10वा आपल्याला कोणाचा घालायचा नाहीये ओके 10वा टाइप आहे या 3 गणित आपल्याला घ्यायची आहे विषय व गुण दिले असेल तर सरासरी काढा एकदम सोपा टाइप आहे लेकराव अजिबात घाबरायचं काम नाहीये चला कसा सोडवायचं लक्षात घ्या
रमेशला प्रथम 5 विषयांत सरासरी 57 गुण मिळाले. इंग्रजी या विषयात गुण मिळालेल्यानंतर इंग्रजी या विषयाचे गुण मिळाल्यानंतर 6 विषयांची सरासरी 61 होते. तर इंग्रजी या विषयात गुण मिळाले. मग या दोन संख्यांची गुणाकार करायचा. नंतर इंग्रजी या विषयाचे गुण मिळाल्यानंतर 6 विषयातील सरासरी 61 होते. तर इंग्रजी या विषयात त्याला किती गुण मिळाले. ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा. या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर पुरावा बघा, या दोन संख्यांचा गुणाकार करायचा, या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि आलेल्या उत्तराची वजाबाकी करायची. मग कसं मांडून घ्यायचं बघ. सर्वात पहिल्यांदा मी काय मांडणार तर प्रथम 5 विषयांत सरासरी, प्रथम 5 विषयांत सरासरी, प्रथम 5 विषयामध्ये त्याची सरासरी किती आहेत 5 गुणाकारामध्ये 57 करायचं. प्रथम 5 विषयांत सरासरी किती आहेत 57. आता काय करायचं ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. 57 गुणाकारामध्ये 5, 5 7 35, हातच्याला 3 गेले, 5 5 25 आणि 2 किती 3 किती 28, 285 आलं. त्यानंतर मी काय करणार 6 विषयातील गुणांची सरासरी, 6 विषयातील गुणांची सरासरी, गुणांची सरासरी, सरासरी 6 विषयातील गुणांची सरासरी किती आहेत 61 आहे. पुरावा किती 61, 61 गुणाकारात 6 1 6 6 6 36 किती आली 366. या दोन्ही उत्तरांची वजाबाकी करणार. 366 मधून 285 मला वजा करायची आहे. 6 तून 5 गेले 1 राहिला, इथे 2 राहिले, इथे 16 झाले, 16 तून 8 गेले 8 राहिले 0. किती उत्तर आलं 81. ऑप्शन क्रमांक 4. सर्वांना हा टाइप समजला असेल अशी मला खात्री आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे पुरावा, अजिबात घाबरायचं काम नाही. त्यानंतर पुढील क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक 2. रमेशला प्रथम 5 विषयांत सरासरी 60 गुण मिळाले. इंग्रजी या विषयात गुण मिळाल्यानंतर 6 विषयांची सरासरी 61 होते. तर इंग्रजी या विषयात त्याला किती गुण मिळाले. रमेशला प्रथम 5 विषयांत सरासरी 60 गुण मिळाले. इंग्रजी या विषयांचे गुण मिळाल्यानंतर त्या गुणांची सरासरी म्हणजे 6 विषयांची सरासरी किती झाली 61 होते. तर इंग्रजी या विषयात त्याला किती गुण मिळाले. सर्वात पहिल्यांदा काय करणार प्रथम 5 विषयातील गुणांचे मार्क काढून घेणार. मग 5 गुणाकारामध्ये 60, 0 5 30 300. नंतर 6 गुणाकारात 61 आहेत, 6 1 6 6 6 36. 300 मधून 366 वजा झाले, उत्तर किती आलं 66. ऑप्शन क्रमांक 3. ओके, एकदम सोपा. 10 ते 20 सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढणार. पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार, नंतरच्या 2 संख्यांचा गुणाकार, आलेल्या उत्तराची वजाबाकी. पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार, नंतरच्या 2 संख्यांचा गुणाकार, आलेल्या उत्तरांची वजाबाकी. अजिबात घाबरायचं काम नाही. चला त्यानंतर या टाइपचा शेवटचा आजच्या लेक्चरचा पुरावा शेवटचा क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरचा शेवटचा. रमेशला प्रथम 4 विषयात 50 गुण मिळाले. 4 गुणाकारात 50, 4 पंचे 20 200. त्यानंतर 5व्या विषयाचे गुण मिळवल्यानंतर सरासरी 55 झाली. 5 गुणाकारात 55, 5 5 25, हातच्याला 2 गेले, 5 5 25 आणि वरचे 2 27. चला 275 मधून 200 वजा झाली, किती उत्तर आलं पुरावा 75. एकदम